पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण पाहणार आहोत आठवडाभरातल्या लक्षणीय बातम्या झी 24 तास विशेष। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2016चा निकाल जाहीर झालाय। नाशिकचा भूषण अहिरे संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाने राज्यसेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि त्याच्याशी खास बातचीत केली आहे आणि त्याच्याकडून एमपीएससीच्या यशाचा मंत्र जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। एमपीएससीचा निकाल आज जाहीर झाला आहे आणि याच्यामध्ये राज्यात पहिला नाशिकचा विद्यार्थी आलेला आहे। भूषण अहिरे असं त्याचं नाव आहे। आपण आता त्याच्या घरी आहोत। घरामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन चालू आहे, आनंद उत्सव आहे। भूषण त्याचे आईवडील आपल्या सोबत आहेत। भूषणकडनं जाणून घेऊयात नेमकी त्यांनी तयारी कशी केली होती अभ्यासाची आणि आज यश मिळाल्यानंतर त्याला काय वाटतंय। भूषण, खरं तर तू एकदा अटेम्प्ट केलेलं होतं, त्याच्यामध्ये तू पास पण झाला होता, मात्र तुला अजून हायर पोस्ट पाहिजे होती, काय सांगशील? म्हणजे ॲक्च्युली 2012 पासून मी जेव्हा सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, तर 2 वर्षानंतर मला म्हणजे 2014च्या अटेम्प्टमध्ये मला डेस्क ऑफिसर मंत्रालय या ठिकाणी माझी पोस्टिंग झालेली होती। क्लास 1 होणं हेच माझं स्वप्न होतं, त्याच्यामुळे मी अजून एकदा चान्स घ्यावा आणि क्लास 1साठीच ट्राय करावं असं ठरवलं। त्यावर्षीसुद्धा माझं अगदी एका मार्काने DYSPची पोस्ट गेली होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण अगदी जवळ आलेलो आहोत। आणि मग आई वडील, युनिक अकॅडमीचे मनोहर भोळे सर, यांचे काही माझे मैत्रीण आहेत डेप्युटी कलेक्टर गौरी सावंत, यांचा मला खूप आधार लाभला। त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यानंतर मग मी हे यश संपादन केलं असं वाटतं मला। आज काय वाटतं? तू खरं तर पहिले सांग, मार्क तू बघितले आहेत का? तुला किती मार्क मिळाले ते कळालं आहे का? म्हणजे खरं कळलेलं आहे। म्हणजे भोळे सरांचा मला सगळ्यात पहिले फोन आला, नंतर गौरी सावंत यांचा फोन आला की महाराष्ट्रात पहिला आलेला आहे असं। तर मी म्हटलं आज हे सगळे विश्वासातलेच माणसं आहे, हे तर माझ्याशी कधीच हे करणार नाही। त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, महाराष्ट्रात पहिलंच म्हणजे झालेलोच आहे आपण फिक्स। तर मग मी रिझल्ट बघण्याचं पण म्हणजे तेवढा टाईमच भेटला नाही असं झालं। आता DYSP आणि डेप्युटी कलेक्टर अशा 2 पोस्ट ऑप्शन आहे तुझ्या समोर, तुला काय आवडेल, काय होण्यासाठी आवडेल? मी तर पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टरच टाकलेला होता। DYSP पण होणं मला आवडलं असतं, फिजिकल फिटनेस चांगलाच असतो, परंतु आईवडिलांचं आणि सगळ्यांचं स्वप्न होतं की डेप्युटी कलेक्टर व्हावं, त्यामुळे मी पहिला डेप्युटी कलेक्टर प्रेफरन्स दिलेला। पद मिळाल्यानंतर तू काय कशा पद्धतीने देशाची सेवा करावं असं वाटणार तुला? म्हणजे मी ॲक्च्युली देशाची सेवा करणं हे तर आता मला भाग्य खूप महत्त्वाचं लाभलेलं आहे। मला खूप आनंद होईल की आपण समाजासाठी किंवा देशासाठी काहीतरी करू बुवा या प्रशासकीय सेवेत आल्यानंतर। परंतु मला असं वाटतं की ना आपल्याला हे प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त आहे ना असं म्हणता येईल पद, प्रतिष्ठा, पैसा ह्याच गोष्टी नाही। तर असं वाटतं की ना आपण या प्रशासन आल्यानंतर छोटे मोठे अधिकार भेटतात, समाजातले अगदी थोडे प्रॉब्लेम्स असतात की ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात। परंतु ना फक्त आपल्याकडे अधिकार नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मुकावं लागतं। आपल्याला समाजात जाणवतं की ना काहीतरी वाईट होतंय किंवा चुकीचं घडतंय, परंतु त्यावेळेस आपल्याकडे अधिकार नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही। मग ते असं आयुष्यभर माझ्या मनात ती एक खंत होती की ठीक आहे, चला यार प्रशासनात आल्यानंतर थोडेसे जरी अधिकार भेटले, समाजातले थोडे जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण करू शकलो तरी आपलं म्हणजे हे खूप मोठं यश असेल आयुष्यातलं। हा भूषण आता केवळ एका कुटुंबाचा नाही राहिला, तर नाशिकचा खऱ्या अर्थानं हा भूषण ठरलेला आहे आणि इथून पुढे समाजाची सेवा करणार असं त्यांनी व्रत आजपासूनच घेतलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। ते साताऱ्यातली पूनम पाटील एमपीएससी परीक्षेमध्ये मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे। पोलीस उपअधीक्षक असलेल्या पूनमच्या वडिलांना आपल्या लेकीच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे आणि तिच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारी सातारची कन्या पूनम आपल्यासोबत आहे। पूनम, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन। गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना कदाचित मिळालेलं हे यश असेल। केव्हा ठरवलं होतं की आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जायचं? आधी तसं ठरवलेलंच होतं की स्पर्धा परीक्षांमध्येच करिअर बनवायचं, पण ग्रॅज्युएशन नंतर मग कॅम्पस प्लेसमेंट झाली, मग जॉब केलं 2 वर्ष आणि ते करत असतानाच प्रिपरेशन चालू होतं। हे 3रा अटेम्प्ट होता माझा। मागच्या वर्षी क्लास 2साठी सिलेक्शन झालं होतं, पण जी ड्रीम पोस्ट हवी होती त्याच्यासाठी 1 वर्ष अजून कष्ट करावं लागलं आणि आता ह्या 3ऱ्या प्रयत्नांनंतर फायनली मला माझी ड्रीम पोस्ट DYSP मिळालेली आहे। तू कुठल्या गोष्टी प्रामुख्यानं केल्यास की ज्यामुळे या यशापर्यंत तू पोहोचू शकलीस? जसं मी सांगितलं, मी जॉब करत अभ्यास करत होते, तर वेळ खूप कमी मिळायचा। तर एकच ठरवलं होतं की मी माझ्या अभ्यासाचे तास कोणाच्या अभ्यासाच्या तासासोबत कंपेअर नाही करणार। मी माझे मार्क्स कंपेअर करेन, पण मी अभ्यासाचे तास कंपेअर नाही करणार, कारण मला 4च तास मिळतात किंवा 5च तास मिळतात, लोक 10 तास अभ्यास करतात। तर मग बुक्स पण कमीच वापरायचे, तेवढेच जास्ती त्याच्यावरती जास्ती थोडं वर्क करायचं असं ठरवलं होतं। आणि मग तेवढंच की युजुअली लोक करतात तसं नाही करायचं की 4 महिने अभ्यास केला मग ब्रेक पाडलं। 4च तास अभ्यास पण थ्रू आउट द इयर करायचं आहे आणि तेच कंटिन्यू केलं 3 वर्ष।
म्हणजे सातत्य ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखी काही तू म्हणजे आता अनेक मुलं मुली जे आहेत ते या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात, कुठेतरी स्पर्धा परीक्षा देऊन आपल्यालाही कुठेतरी संधी मिळावी असे त्यांचे प्रयत्न असतात. काय सांगशील त्यांच्यासाठी की या गोष्टी आवर्जून कराव्यात? कारण तू जसं म्हटले की खूप अभ्यास करणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच की सातत्य आणि आणखी त्यामध्ये स्मार्टनेस देखील गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मी फक्त एवढं सांगेन की पेशन्स खूप जास्ती गरजेचे आहेत. म्हणजे इथे 2 वर्ष 3 वर्ष लागतात, तर तुम्ही पेशन्स ठेवा. आणि ते पेशन्स ठेवण्यासाठी म्हणजे असं कोणी समजून आपल्याला पेशन्स नाहीत येत, तर त्याच्यासाठी तुमच्या अभ्यासातला तुमचा जो प्रामाणिकपणा आहे ना तोच तुम्हाला पेशन्स देणार आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी प्रामाणिक असाल तर तुमच्यात पेशन्स डेव्हलप होतील. आणि दुसरं मी सांगेन की नेगेटिव्ह वाईब्स जे आहेत त्यांच्यापासून लांब राहा. की साधारण MPSC अवघड असते किंवा MPSC फॅक्च्युअल असते किंवा इथे होतच नाही, खूप लोक करतात, हे असे जे काही नेगेटिव्ह वाईब्स आहेत किंवा तसे विचार आपल्या मनांमध्ये आणणारे जे काही लोक असतात त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा, फोकस्ड राहा फक्त. आणि अदरवाईज तुमचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत अदर दॅन स्टडीज त्याला पण थोडा टाईम देत जा. कारण 7 दिवस कोणी अभ्यास नाही करू शकत, आठवड्यातला 1 दिवस तरी आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट करता आली पाहिजे आणि ती करत राहिली पाहिजे. एक गोष्ट जाणवते ती म्हणजे की तुमच्यासारखी मुलं मुली जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना शहरात येऊन ही तयारी करावी लागते. यश मिळवणारे मुली जी आहेत ती मात्र बऱ्याच अंशी ग्रामीण भागातली किंवा निमशहरी भागातली आहेत. त्यांच्यामध्ये निश्चितपणे ते काहीतरी एक हे आहे की जे करून दाखवण्याची ज्याला म्हणतात एक वृत्ती आहे, पण सुविधा उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती आहे का, म्हणून शहराकडे यावं लागतं? ॲक्च्युली तसं बघितलं तर थोडे काही वर्षांपूर्वी म्हटलं तर आपण पुण्याला खूप फोकल पॉईंट झालं होतं की पुण्यामध्येच येऊन MPSCचं वगैरे प्रिपरेशन होईल. पण आता बऱ्याच अंशी डिसेंट्रलाइज झालेलं आहे. म्हणजे मी जॉब करत होते म्हणून मी पुण्यात आहे, पण अदरवाईज मला घरातले पण म्हणायचे की साताऱ्यामध्ये पण सगळ्या फॅसिलिटीज आहेत, लायब्ररी वगैरे, तर तू साताऱ्यात पण प्रिपरेशन येऊन कर. आणि आता ट्रेंड थोडंसं चाललं आहे बदलत की जे अगदीच गावांपर्यंत नसलं तरी तालुक्यापर्यंत तरी MPSCच्या गोष्टी पोचत चाललेल्या आहेत. म्हणजे अवेअरनेस खूप जास्ती वाढत चालला आहे. आणि ठीक आहे, म्हणजे पूर्ण वेळ पुण्यात येऊन प्रिपरेशन करण्यापेक्षा 2-3 दिवसाचं वर्कशॉप काही लोक पुण्यात येऊन करतात आणि ते मिक्स चांगलं होत चाललं आहे. शेवटचा प्रश्न आहे की तू आता निश्चितपणे DYSP म्हणून जॉईन होशील. एकूण समाजातली परिस्थिती बघितली तर अनेक गोष्टी ज्या आहेत की त्या कधीतरी तुम्हाला अपसेट करू शकतात, डिप्रेशन आणू शकतात, किंबहुना अस्वस्थ देखील करू शकतात. कुठे म्हणजे त्या तुमच्या सिस्टीममध्ये असलेल्या अनेक त्रुटी असू देत, तिथले असलेले ड्रॉबॅक्स असू देत, किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवरती किंवा समाजाची मानसिकता असू देत, काय आव्हानं पुढची तुला वाटतात आणि त्या आव्हानांवरती मात कशा पद्धतीनं तू करणार आहेस? मी म्हणेन की एकतर मी माझा एक अनुभव शेअर करेन की मी ऑफिसला जायचे तर सकाळी 5 वाजता मी अलकात चौकामध्ये असायचे की माझी बस तिथे यायची, तिथे मी एकटीच असायचे. तर सुरुवातीच्या टाईममध्ये माझ्या आईचा रोज मला सकाळी फोन यायचा की तुझी बस जोपर्यंत येत नाही आणि तू बसमध्ये जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी फोनवरती बोलणार आहे. तर ही असुरक्षितता साधारण एक 5-6 महिने मी बघितली. त्याच्यानंतर ज्यावेळी तिला असं जाणवायला लागलं की नाही ती सेफ आहे आणि ती व्यवस्थित जाऊ शकते, तेव्हा तिचे असे फोन बंद झाले. किंवा वडिलांचा पण फोन असायचा सकाळी की ठीक आहे बस स्टॉपवर एकटी आहेस का. तर ही गोष्ट म्हणजे असं आहे की दोन्ही म्हणतो आपण की मुलींना शिकवलं जात नाही, पण काही पालक आहेत जे मुलींना शिकवतात, पुढे पाठवतात, पण कुठेतरी जे इन्सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण मुलीला बाहेर नको पाठवायला का. तर त्या गोष्टीवरती काम करायचं आणि ती गोष्ट बदलायला हवी असं मला वाटतं. धन्यवाद पूनम G24 तासशी बोलल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा तुझं G24 तास तर्फे मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. आमिर खानचा सिनेमातला रॅन्चो तुम्ही पाहिलाच असेल, पण आज आम्ही ओळख करून देणार आहोत ती खऱ्या-खुऱ्या एका रॅन्चोची. G24 तासने या रॅन्चोला महाराष्ट्रापुढे आणले. अशाच एका खऱ्या-खुऱ्या रॅन्चोला G24 तासनं प्रकाश झोतात आणलं. यंदाच्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड सोहळ्यात खास रॅन्चो पुरस्कार देऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला गौरवण्यात आलं. त्याचं नाव आहे निर्मल सुखदेव. शिक्षण फक्त 12वी. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या काकरवाडी गावचा हा गावरान गडी. या निर्मलनं तयार केलंय इंधनाची बचत करणारं खास इंजिन, फ्री वॉल्व इंजिन टेक्निक वापरून. या 3 वाल इंजिन मध्ये ऍक्सिलेटर सोडल्यानंतर 100% फ्यूल बंद होणार आहे. इथं 4 क्रियांमध्ये कॉम्प्रेस, ब्लास्ट वगैरे होऊन एक्झॉस्ट केलं जातं, पण माझ्या डिझाईन मध्ये ज्यावेळेस ऍक्सिलेटर सोडलं जाईल त्यावेळेस 100% फ्यूल इंजिन वापरणार नाहीये. या अफलातून शोधाची आयडिया नेमकी कशी सुचली ते पहा.
आजपर्यंत तुम्ही असं कधी ऐकलंय, कधी कोणत्या कंपनीबद्दल ऐकलंय की त्यांनी कच्च्या रस्त्यांवर जास्तीत जास्त मायलेज देण्याचं इंजिन त्यांनी लॉन्च केलंय? नाही केलं मित्रांनो असं कधी. 100% इंधन बंद करणारं टेक्निक कधी कंपनीनं लॉन्च केलंय? नाही केलेलं असं मित्रांनो कधी. परंतु माझ्या टेक्निकमध्ये असं आहे, मी उच्च शिक्षित नाहीये, परंतु असं आहे माझ्या टेक्निकमध्ये, ॲक्सिलेटर सोडल्यानंतर काही काळ 100% फ्यूल बंद करण्याचं टेक्निक माझ्या इंजिनमध्ये मी तयार केलेलं आहे. इंधन वाचवण्याची 100% हमी देणारा हा रॅन्चो अर्थात निर्मल सुखदेव. त्याचं हे संशोधन भविष्यात लाखो करोडो लिटर इंधनाची बचत करणारं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या मुगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले तंत्रज्ञान स्नेही शिक्षक सचिन शेळके यांनी बोलणारी पुस्तकं हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलंय. या मोबाईल ॲपचा वापर करून राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण घेता येणार आहे. छोट्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनाही शहरातील मुलांप्रमाणेच शिक्षण मिळावं या ध्यासातून हरहुन्नरी शिक्षक सचिन शेळके यांनी स्वतःच सचिन शेळकेंनी तयार केलेत. विशेष म्हणजे विषयाला अनुसरून ऑफलाईन टेस्ट आणि विषयानुसार 71 मोबाईल ॲपही त्यांनी तयार केलेत. या ॲपमध्ये प्रत्येक पाठासाठी QR कोड सुद्धा पुरवण्यात आलाय. हे कोड डाउनलोड करून पुस्तकाला चिकटवता येतील आणि गरजेनुसार QR कोड हे ड्राउन ॲपनं स्कॅन केलं की मोबाईलवरचं पाठही सुरू होईल. हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी 2 तासांपेक्षा कमी वेळ लागत असल्यानं मुलांना वर्षभराचा अभ्यासक्रम रोजच अभ्यासणं सहज शक्य आहे. 1 ते 4 चा विचार करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जे काय घटक आवश्यक असतात, जसं की वाचन, लेखन, श्रवण, आकलन, हे सर्व विचार समोर ठेवून या बोलणारी पुस्तके ॲपची निर्मिती केलेली आहे. सचिन शेळके यांनी बनवलेल्या या मोबाईल ॲपचा फायदा विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं भलमोठं ओझं कमी करण्यासाठी होणार आहे. आता साधारणपणे 4थीच्या विद्यार्थ्याचं दप्तराचं ओझं जर त्याला घेतली 5 पुस्तकं, त्याच्याबरोबर जर वह्या वगैरे ते जर साधारणपणे आलं, तर हे याच्या बोलकी पुस्तकामुळं म्हणजे काय होणार आहे, हे पूर्णपणे कमी होणार आहे. कारण ऑलरेडी त्याच्या टॅबमध्ये पुस्तकंही आहेत आणि त्याच्यावर काम करायचं, जे हँडरायटिंग करायचं तेही त्याच्यावरती उपलब्ध आहे. सचिन शेळके यांनी लोकसहभागातून दौंड तालुक्यातली पहिली टॅबलेट स्कूल सुरू केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बाल स्नेही उपक्रम सुरू केलेत. जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड, पुणे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी वारेमाप घोषणा झाल्या. मात्र या समस्येवर कोणताही तोडगा शिक्षण विभागाला काढता आला नाही. तसंच ताशेरेही न्यायालयानं वेळोवेळी ओढले. मात्र दप्तराचं ओझं कमी करण्याची एक अनोखी शक्कल अमरावतीच्या एका शिक्षकानं शोधली आहे. दप्तराचं ओझं असेल कमी तर मिळेल उत्तम स्वास्थ्याची हमी, असा संदेश देत अमरावतीच्या या शिवाजी महाविद्यालयात अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. 8 पुस्तकांचं ओझं कमी करून परीक्षा अभ्यासक्रमानुसार एकच पुस्तक तयार करण्यात आलं. परीक्षानिहाय अभ्यासक्रम पाहता पूर्ण वर्षभरासाठी सर्व विषयांचा समावेश असलेली 4 पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. यामुळं विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी झालंय. या शाळेतील शिक्षक निलेश चाफलेकर यांच्या संकल्पनेतून हा मिनी अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. एका पुस्तकाचं वजन म्हटलं तर 400 ग्रॅम राहायचं आणि 8 विषयाचे पुस्तकं आम्हाला वागवा लागत होते. पण आता आमच्या सरांनी चापलेकर सरांनी जो नवीन प्रोजेक्ट केला तो एकदम उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे. कारण त्याच्यामुळे आम्हाला एका दिवशी फक्त एकच पुस्तक आणावं लागते. या उपक्रमात चाफलेकर यांना शाळेतल्या इतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही साथ लाभली आहे. प्रत्येक बुकचे मी 4 पार्टमध्ये डिवाइड केला. फर्स्ट युनिट टेस्टपर्यंत पहिला पार्ट, फर्स्ट टर्मपर्यंत सेकंड पार्ट, सेकंड युनिट टेस्टपर्यंत थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट जो केला तो सेकंड टर्मपर्यंत. आणि असाच प्रत्येक विषयाचा म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा मी पहिला पार्ट कलेक्ट केला आणि एक बुक तयार केला. विद्यार्थ्यांना असं वाटतंय की फार मोठा अभ्यासक्रम आता आपल्याला करायचा नाही, म्हणून त्यांच्यावरचं ओझं कमी वाटतंय. त्यांना पाठीवरचं ओझं तर झालंच, परंतु त्यांच्या डोक्यावरचं सुद्धा ओझं कमी झाल्यासारखं त्यांना वाटते आहे आणि म्हणून मग ते अभ्यासाला चांगले जोमाने लागलेले आहेत. या मिनी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी होऊन त्यांची अभ्यासातील प्रगती सुद्धा वाढली आहे. त्यामुळे चाफलेकर यांच्यासारखा हा अनोखा उपक्रम राज्यातील इतर शाळांनीही राबवण्याची गरज आहे. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. एखादं भरीव कार्य करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नव्हे तर प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज असते. जळगाव जिल्ह्यामधल्या पद्मालय गावातल्या 2 अंगणवाडी सेविकांनी आपल्या कृतीतून हेच दाखवून दिले. पाहूया त्यांच्यावरचा हा खास वृत्तांत.
जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामधलं पद्मालय हे एक छोटंसं गाव. या गावात बहुतांशी समाज आदिवासीच आहे. यावरूनच गावातल्या मुलांचं आरोग्य कसं असेल याचा अंदाज येऊ शकतो. मात्र या गावामधल्या अंगणवाडीतल्या 2 सेविका लता पाटील आणि सुरेखा पाटील यांनी राजमाता जिजाऊ माता बाल पोषण मिशनच्या अंतर्गत आपल्या अंगणवाडीतच ताज्या पालेभाज्यांची परसबाग विकसित केली. त्यासाठी ग्रामपंचायतीनं 5 ट्रॅक्टर माती तसंच 2 ट्रॅक्टर लेंडी खत उपलब्ध करून दिल्यानं सुपीक जमीन तयार झाली. त्यात पिकवलेल्या ताज्या पालेभाज्यांचा या अंगणवाडी सेविकांनी बाल पोषणासाठी उपयोग केला. भाऊसाहेबांना आम्ही माती टाकायला सांगितली. त्यांनी 5 ट्रॅक्टर माती टाकली, 2 ट्रॅक्टर लेंडी खत टाकलं आणि त्याच्यावर आम्ही वाफे तयार करून शास्त्रीय पद्धतीने गोल आकार आखून त्याच्यात नंतर त्या परसबागेचं आम्ही आखणी केली. पहिली कार्यशाळा जिल्ह्याची पण आमच्या इथे पद्मालयलाच झाली. आमचा एकच उद्देश होता इथं की जेणेकरून ह्या जमातीच्या मुलांना चांगल्या पालेभाज्या मिळतील, त्यांचं पोषण चांगलं होईल. तसंच गरोदर मातांना सुद्धा आम्ही परसबागचा भाजीपाला देतो. पद्मालय गावातल्या अंगणवाडीच्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम लगेचच मुलांच्या आरोग्यातूनही दिसून आले. अंगणवाडीतील बालकांना जी भारताची भावी पिढी आहे ती सुदृढ आरोग्यदायी निर्माण करायची असेल तर त्यांना विषमुक्त आहार दिला जावा. अंगणवाडी जे पोषण मिळतं त्यातून वेगवेगळे घटक जे शरीरासाठी आवश्यक आहे ते दिले जावे. त्या उद्देशानं कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली होती. ते ऐकल्यानंतर आम्हाला वाटलं की हो, आपल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अशा प्रकारची कार्यशाळा, आपल्या अशा प्रकारची पोषण आहार वाटिका झाली पाहिजे. लहान मुलं तसंच गरोदर मातांना परसबागेतूनच ताज्या पालेभाज्या पुरवणारी राज्यातली ही दुसरी अंगणवाडी आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका लता पाटील आणि सुरेखा पाटील यांचा नुकताच मुंबईत सत्कार करण्यात आला. विकास बदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.